नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सोलारचे जे कनेक्शन आहे आपलं, याच्याविषयी आपण कमी पाणी झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं त्याची स्पीडसाठी. याच्यासाठी एक उपाययोजना म्हणून आपण एक पर्याय निवडलेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये आता बघू शकता काळी रानं झालेली आहेत आपल्याकडं, मोसंबी आणि पाणी कमी झालेलं आहे. तर कमी बोरमध्ये पाणी जे येणारं विसर्ग आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे हे बघा मोटर कमी जास्त असे पाणी मारायला लागले. हे काय हवा फेकी ती. तर याच्यासाठी एक आपण उपाय, मोटरीचं जे पाणी एक सारखं चालावं, म्हणजे जे काही पास्त्यातून पाणी येतं त्या प्रमाणात हे बाहेरही मोटरीतून पाणी आलं पाहिजे, म्हणजे वर. त्याच्यासाठी आपण एक उपाययोजना केलेली. मोटर 2चा पाईप प्रेशरनं पाणी मारत होती, पण आता 2चं पाणी काही बोरमध्ये यायला नाही. बोरमध्ये 1-1.25 इंच पाणी यायला लागलेलं आहे. तर मोटरला पाणी कमी पडत असल्यामुळं आणि उन्हाचा जे तापमान आहे हे भरपूर प्रमाणात वाढल्यामुळं सोलार जास्त मोटर फिरते आणि पाणी मारते. त्याच्यामुळं हे बोरमध्ये पाणी न राहिल्यामुळं आपण एक उपाययोजना त्याच्यासाठी एक केलेली. तर मित्रांनो, आपल्या इथं प्रत्येक शेतकऱ्याच्या इथे चवळ किंवा ताडपत्री तर असेल तर आपण ह्या सोलार पाट्या अशा फक्त 2 सोलार पाट्या झाकायच्या मित्रांनो, जास्त ऊन पडलेलं म्हणून. आणि ह्या 2 सोलार पाट्या झाकिल्याच्या नंतर निश्चितच आपली जी मोटर आहे ही कमी वेगाने फिरल आणि जे काही बोरमध्ये पाणी त्या प्रमाणात पाणी फेकेल आणि आपल्या मोटरीला पाणी कमी पडणार नाही, मोटर बी खराब होणार नाही आणि पाणी एकसारखं चालतं. मोटर कमी जास्त पाणी मारीत नाही. त्याच्यासाठी ही योजना आपण तयार केलेली. मित्रांनो, या प्रकारे तुम्ही मोटरीचं पाणी कमी करू शकता. हे जुगाड तुम्हाला केव्हाही कामी येतं. ज्यावेळेस तुम्हाला अर्धं पाणी पाहिजे असेल, मोटर जास्त पाणी मारत असेल, तर तुम्ही अशा 2 पाट्या 3 पाट्या झाकू शकता आणि मोटरीचं जे प्रेशर आहे हे कमी करू शकता. प्रेशर कमी करण्यासाठी हे जुगाड एकच नंबर मित्रांनो. याला काही साईड इफेक्ट नाही, आपल्या सोलार खराब होत नाही, मोटर खराब होत नाही, काहीच अडचण नाही. दुसऱ्या काही पिना काढायची काही गरज नाही. ही उपाययोजना केली तर चांगलीच आहे. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.